वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. कधी कधी ना मला बँकिंग क्षेत्रातील आकडेवारी बघताना खूप आश्चर्य वाटतं. म्हणजे एकेकाळी पूर्णपणे बुडालेली बँक, जिचे शेअर्स अक्षरशः कवडीमोल झाले होते. हो, आणि जिच्या शाखांबाहेर पैसे काढण्यासाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आपण सगळ्यांनीच तो काळ बघितलाय. अगदी बरोबर. तीच बँक आजच्या घडीला चक्क 45% नफावाढ कशी नोंदवू शकते? बापरे, 45%? हा आकडा खरंच खूप मोठा आहे. हो ना. आणि विशेष म्हणजे जेव्हा त्यांचा एकूण व्यवसाय, काय म्हणतो आपण त्याला, एकूण महसूल, तो मागील वर्षाच्या तुलनेत फक्त 1% वाढलाय. हा खरोखरच एक खूप मोठा विरोधाभास आहे. नक्कीच. आणि आजच्या या आपल्या सखोल चर्चेत आपण याच आर्थिक कोड्याची उकल करणार आहोत. आपल्यासमोर येस बँकेच्या चौथ्या तिमाहीचे म्हणजेच Q4चे आर्थिक आकडे आहेत. हो, मी ते इन्व्हेस्टर प्रेझेंटेशन आणि मॅनेजमेंटची कॉमेंट्री बघत होतो. आणि ते वाचल्यावर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की एकेकाळी एवढ्या मोठ्या संकटात असलेली ही बँक आता थेट मजबूत किंवा स्ट्रॉंग रेटिंगपर्यंत पोहोचली आहे. हे खूपच इम्प्रेसिव्ह आहे. हो ना. या तिमाहीत बँकेने तब्बल 1082 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवलाय. एका बाजूला फक्त 1% महसूल वाढ आणि दुसऱ्या बाजूला 45% नफा वाढ. म्हणजे हे बघताना एका अशा विद्यार्थ्याची आठवणी येते जो एकेकाळी सतत नापास होत होता आणि आता अचानक वर्गात डिस्टिंक्शन मिळवतोय. एक्झॅक्टली. हे असंच काहीच आहे. पण मग हे कसं शक्य झालं? या आकड्यांकडे पाहताना सर्वात रंजक गोष्ट अशी आहे की निव्वळ नफ्यामध्ये 45%ची मोठी उसळी नक्कीच दिसत आहे. आणि बँकेचा अर्निंग पर शेअर, ज्याला आपण EPS म्हणतो, तोही 42% वाढून 0.34 रुपयांवर पोचलाय. बरोबर. पण कथेचा दुसरा भाग अत्यंत सावध करणारा आहे. बँकेच्या एकूण महसुलाकडे म्हणजेच रेव्हेन्यूकडे पाहिलं तर तो 7,662 कोटी रुपये आहे. आकडा खूप मोठा वाटतो ऐकायला. मोठा वाटतो, पण मागील वर्षाच्या याच तिमाहीत तो 7,553 कोटी होता. म्हणजेच यात केवळ 1%ची वाढ झालीय. अच्छा, म्हणजे बिझनेस तेवढाच आहे. हो. कोणत्याही व्यवसायात जेव्हा टॉप लाईन म्हणजे महसूल स्थिर असते, पण बॉटम लाईन म्हणजे निव्वळ नफा प्रचंड वेगाने वाढते, तेव्हा तिथे काहीतरी मूलभूत संरचनात्मक बदल घडत असतात. म्हणजे काहीतरी स्ट्रक्चरल चेंजेस होत आहेत तिथे. अगदी बरोबर. आणि आजचं आपलं विश्लेषण याच बदलांवर केंद्रित असणार आहे. बरं, हा विरोधाभास समजून घेण्यासाठी आपण एका साध्या उदाहरणाचा विचार करूया. मी विचार करत होते, समजा एका मोठ्या दुकानात ग्राहकांची गर्दी अजिबात वाढलेली नाहीये. म्हणजे सेल्स तेवढेच आहेत. हो, त्यांच्या सेल्स किंवा रेव्हेन्यूमध्ये काहीच मोठी वाढ झालेली नाही. तरीही संध्याकाळी गल्ल्यातील नफा अचानक 45%नी वाढलेला दिसतो. हे कसं शक्य आहे? बरोबर. याची साधारण 2च कारणे असू शकतात. हो, मलाही तेच वाटतं. एकतर त्यांनी आपला जुना पडून असलेला माल विकून वन टाइम गेन मिळवला असेल. किंवा दुसरं कारण म्हणजे त्यांनी आपला दैनंदिन खर्च इतका कमी केला असेल की उत्पन्नातील मोठा हिस्सा थेट नफ्यात परावर्तित होत असेल. एक्झॅक्टली. आता आपण बँकेच्या ऑपरेटिंग प्रॉफिट किंवा EBITकडे पाहिलं तर तो 4,663 कोटी रुपये आहे. आणि त्यामध्ये फक्त 3%ची वाढ झाली आहे. बरोबर? हो, फक्त 3%. याचाच अर्थ हा जो 1,082 कोटींचा निव्वळ नफा आहे, त्यात बिगर व्याज उत्पन्न किंवा काही प्रमाणात वन टाइम गेन्सचा वाटा नक्कीच असावा. अगदी अचूक तर्क लावलात तुम्ही. जेव्हा ऑपरेटिंग नफा आणि निव्वळ नफा यांच्या वाढीमध्ये इतकी मोठी तफावत असते ना, तेव्हा तिथे वन टाइम गेन्स किंवा अदर इन्कमचा सहभाग असतोच. हो ना, ते स्पष्टच दिसतंय. पण एक मिनिट, या आकडेवारीच्या आत दडलेला एक अतिशय आश्वासक आकडा आहे ज्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. कोणता आकडा? तो म्हणजे बँकेचा नेट इंटरेस्ट इन्कम किंवा NII. अच्छा, म्हणजे बँकेने कर्जावर मिळवलेलं व्याज आणि ठेवींवर ग्राहकांना दिलेलं व्याज यामधला फरक. हो, एक्झॅक्टली तोच. बँकेचा हा NII चक्क 2,638 कोटी रुपयांवर पोचला आहे. बापरे, म्हणजे ही चांगलीच वाढ आहे. नक्कीच. यामध्ये जवळपास 15.9% अतिशय भक्कम वाढ झाली आहे.
अच्छा, म्हणजे महसूल फक्त 1% वाढला असला तरी मुख्य व्यवसायातून मिळणारा उत्पन्न 16% वाढला आहे. हो, पैशांची देवाणघेवाण करून व्याज कमावण्याच्या मुख्य प्रक्रियेतूनही वाढ आली आहे. हे स्पष्ट करतं की नफा केवळ एखाद्या मालमत्तेच्या विक्रीतून किंवा कागदोपत्री जुळवाजुळवीतून आलेला नाहीये. म्हणजे बँकेचा जो कोर बिझनेस आहे तो खऱ्या अर्थाने मजबूत होत आहे. अगदी बरोबर. हे खूप महत्वाचं निरीक्षण आहे, कारण महसूल न वाढता NII वाढतोय याचा सरळ अर्थ असा की बँकेने आपल्या ताळेबंदात किंवा बॅलन्स शीटमध्ये असलेला जुना कचरा साफ केला आहे. हा, कचरा साफ केलाय हा शब्द एकदम योग्य आहे. बँकिंगच्या परिभाषेत हा कचरा म्हणजे थकीत कर्ज किंवा बॅड लोन्स. हो ना. आणि या संदर्भातील आकडेवारी खरोखरच चक्रावून टाकणारी आहे. मी बघत होते, बँकेचा ग्रॉस NPA आता फक्त 1.3% आला आहे. आणि त्यांचा नेट NPA तर त्याहूनही कमी आहे. हो, त्यांचा नेट NPA फक्त 0.2% आला आहे. 0.2% म्हणजे बँकिंगच्या जगात हे जवळपास शून्याच्या बरोबरीचे प्रमाण आहे. हो, हे खरंच खूप मोठं अचिव्हमेंट आहे. या 0.2% नेट NPAचा बँकेच्या ताळेबंदावर नेमका काय परिणाम होतो हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. नक्कीच. कसं काम करतं हे? बघा, जेव्हा बँकांचे कर्ज बुडण्याची शक्यता असते तेव्हा रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार बँकांना आपल्या नफ्यातून काही ठराविक रक्कम बाजूला काढून ठेवावी लागते. ज्याला आपण प्रोव्हिजनिंग म्हणतो. एक्झॅक्टली, प्रोव्हिजनिंग. जर थकीत कर्ज जास्त असतील तर बँकेचा खूप मोठा नफा या प्रोव्हिजनिंगमध्ये अडकून पडतो. म्हणजे तो पैसा त्यांना वापरता येत नाही. बरोबर. आता येस बँकेच्या बाबतीत काय झालंय तर त्यांचा नेट NPA इतका कमी झाल्यामुळे बँकेचा क्रेडिट कॉस्ट सुद्धा फक्त 0.2% खाली आलाय. अच्छा, याचाच अर्थ बँकेला आता संभाव्य बुडीत कर्जांसाठी आपला नफा बाजूला ठेवण्याची गरज उरलेली नाही. हो, अगदी नाममात्र प्रोव्हिजनिंग करावं लागतंय. तो पैसा आता थेट त्यांच्या नफ्यात जमा होतोय. बापरे, हे तर खूपच भारी आहे. आणि याच कारणामुळे बँकेचे नेट इंटरेस्ट मार्जिन, ज्याला आपण निम म्हणतो, ते 2.60% सुधारले आहे. या संपूर्ण प्रक्रियेला आपण एका साध्या पाण्याच्या टाकीच्या उदाहरणाने समजू शकतो असं मला वाटतं. पाण्याची टाकी? सांगा बघू कसं. म्हणजे बघा, बँकेची संपूर्ण व्यवस्था ही एका मोठ्या पाण्याच्या टाकीसारखी आहे. या टाकीत वरून जे पाणी येतं ते म्हणजे बँकेचा महसूल, जो आपण पाहिलं की फक्त 1% वाढला आहे. हो. आणि या टाकीतून जे पाणी खाली बाहेर पडतं आणि ज्यावर टर्बाईन फिरून वीज तयार होते तो म्हणजे बँकेचा नफा. अच्छा, खूपच छान उदाहरण आहे हे. पण गेल्या काही वर्षांत या टाकीला बुडीत कर्जांची म्हणजे NPAची अनेक मोठी भगदाडे पडली होती. हो, त्यामुळे भरपूर पाणी टाकीत येऊनही ते नफ्यापर्यंत पोचण्याआधीच गळत होतं. एक्झॅक्टली. आता बँकेने टाकीत जास्त पाणी ओतले नाहीये, तर त्यांनी ती सगळी भगदाडे कायमची बुजवली आहेत. 0.2% नेट NPA म्हणजे टाकीची गळती आता पूर्णपणे थांबली आहे. क्या बात है, अगदी परफेक्ट. आणि म्हणूनच जितके पाणी आत येत आहे ते थेट टर्बाईन फिरून 45% जास्त वीज म्हणजेच जास्त नफा तयार करत आहे. हे उदाहरण या परिस्थितीचे अगदी अचूक वर्णन करते. गळती थांबवण्याचा हाच परिणाम बँकेच्या रिटर्न ऑन ॲसेट्स म्हणजेच ROA वर स्पष्टपणे दिसून येतो. तो आकडा किती आहे आता? हा आकडा आता 1.0% पोचला आहे. 1%. भारतीय बँकिंग क्षेत्रात 1% ROA हे अत्यंत निरोगी आणि कार्यक्षम बँकेचे लक्षण मानले जाते ना? हो, नक्कीच. जेव्हा तुमच्याकडे 100 रुपयांची मालमत्ता असते आणि त्यावर सर्व खर्च आणि तरतुदी वजा करून तुम्ही 1 रुपयाचा निव्वळ नफा कमवता तेव्हा ते सोपे नसते. हो, कारण बँकिंग व्यवसायात मार्जिन तसंही अत्यंत कमी असतात. अगदी बरोबर. 1% ROA सिद्ध करतो की येस, बँकेचे व्यवस्थापन आता डॅमेज कंट्रोल किंवा संकट निवारण मोडमधून पूर्णपणे बाहेर पडले आहे. आणि ते आता एका ऑप्टिमायझेशन मोडमध्ये आले आहेत. हो, गळती थांबली आहे आणि आता उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त कार्यक्षम वापर करण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. आणि या कार्यक्षमतेचा आणखी एक पुरावा मला दिसला, तो म्हणजे बँकेचा कॉस्ट टू इन्कम रेशो. तो आता कितीवर आलाय? तो आता 63% आला आहे. म्हणजे 100 रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी बँक आता 63 रुपये खर्च करत आहे. ही नक्कीच एक मोठी सुधारणा आहे. हो, पण मार्जिन सुधारणे आणि जुनी कर्ज साफ करणे हा कथेचा फक्त एक भाग झाला. बरोबर. आता पुढे काय हा प्रश्न उरतोच. हो ना. कोणत्याही बँकेला भविष्यात मोठी झेप घ्यायची असेल तर त्यांना नवीन कर्ज द्यावी लागतील आणि नवीन कर्ज देण्यासाठी बँकेला सतत नव्या निधीची गरज असते. हो, आणि हा निधी येतो कुठून? ग्राहकांच्या ठेवींमधून.
ज्याला आपण डिपॉझिट्स म्हणतो. अगदी बरोबर. सध्या संपूर्ण बँकिंग उद्योगात ठेवी मिळवण्यासाठी प्रचंड स्पर्धा सुरू आहे. अशावेळी येस बँकेच्या एकूण ठेवी 12.1% वाढीसह चक्क 3 लाख कोटी रुपयांचा टप्पा पार करून गेल्या आहेत. 3 लाख कोटी हा आकडा खरोखरच अवाढव्य आहे. ही आकडेवारी बँकेच्या लायबिलिटी फ्रँचायझीची ताकद दाखवते. हो ना, 3 लाख कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा ओलांडणं हे केवळ आर्थिक यश नाहीये. मग काय, हे अगदी 100% खरं आहे. बँकेच्या वाढीच्या आकड्यांमध्ये दिलेल्या कर्जांमध्ये म्हणजे ॲडव्हान्सेसमध्ये 11.1% वाढ दिसते. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा आकडा आहे तो कासाचा. अच्छा, कासा रेशो. हो, बँकेचा कासा आता 35.1% पोचलाय. आपल्या माहितीसाठी सांगते, कासा म्हणजेच करंट अकाउंट अँड सेव्हिंग्ज अकाउंट, चालू आणि बचत खाते. हो, आणि कोणत्याही बँकेसाठी कासा हा एका स्वस्त कच्च्या मालासारखा असतो. चीप रॉ मटेरियल. हो, कारण चालू खात्यांवर बँकेला ग्राहकांना 0% व्याज द्यावं लागतं. आणि बचत खात्यांवर साधारण 3 ते 4% व्याज द्यावं लागतं. बरोबर. या उलट फिक्स्ड डिपॉझिटवर किंवा एफडीवर बँकेला 60%पेक्षा जास्त व्याज द्यावं लागतं. हो ना, त्यामुळे बँकेकडे जेवढा जास्त कासा असतो तेवढा त्यांना निधी उभारण्याचा खर्च म्हणजे कॉस्ट ऑफ फंड्स कमी लागतो. लॉजिकल आहे. जेव्हा बँकेला 3-4% स्वस्त पैसे मिळतात आणि तेच पैसे बँक कॉर्पोरेट किंवा रिटेल कर्जाच्या स्वरूपात 10-12% पुढे देते, तेव्हा मधला जो मोठा फरक असतो तो त्यांचा नफा असतो. एक्झॅक्टली. 35.1% कासा हे येस बँकेच्या दीर्घकालीन नफ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं इंधन आहे. पण एवढा कासा वाढण्यामागे आणि एकूण ठेवी 3 लाख कोटींवर जाण्यामागे नक्की काय कारण असावं? यामागे एका मोठ्या धोरणात्मक घडामोडीचा मोठा वाटा आहे. तो म्हणजे SMBC या जपानच्या जागतिक बँकेचे येस बँकेतील आगमन. अच्छा, सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशन. हो, SMBC आता येस बँकेची सर्वात मोठी भागधारक म्हणजे लार्जेस्ट शेअरहोल्डर बनली आहे. बापरे, ही तर खूप मोठी बातमी आहे. नक्कीच. बँकिंग हा पूर्णपणे विश्वासावर चालणारा व्यवसाय आहे. जेव्हा जपानमधील एक अत्यंत प्रतिष्ठित, आर्थिकदृष्ट्या भक्कम आणि कडक शिस्तीसाठी ओळखली जाणारी संस्था एखाद्या भारतीय बँकेत इतकी मोठी गुंतवणूक करते, तेव्हा त्याचा अर्थ केवळ भांडवल पुरवणे असा होत नाही. म्हणजे त्या पलीकडेही बरंच काही असतं. हो, SMBCची उपस्थिती ही संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी आणि बाजारासाठी एका सेफ्टी स्टॅम्पसारखी काम करते. हा सेफ्टी स्टॅम्प खूप महत्वाचा आहे, कारण किरकोळ ग्राहकांच्या ठेवींपेक्षाही मोठे कॉर्पोरेट्स आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या ठेवी बँकेसाठी जास्त गरजेच्या असतात. बरोबर. SMBCच्या नावामुळे येस बँकेशी जोडला गेलेला जो रिस्क प्रीमियम होता तो कमी होण्यास नक्कीच मदत झाली असावी. आणि जपानी कंपन्या त्यांच्या काटेकोर गव्हर्नन्स आणि रिस्क मॅनेजमेंटसाठी जगभर ओळखल्या जातात. त्यांची काम करण्याची पद्धत अत्यंत संयमी असते. हो ना. अशा संस्थेने सर्वात मोठी भागधारक बनणे हे बाजाराला एक अत्यंत स्पष्ट संदेश देते की आता या बँकेत पूर्वीसारखे धोकादायक निर्णय घेतले जाणार नाहीत. म्हणजे आता शिस्त आलीये तिथे. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. SMBCच्या आगमनामुळे बँकेच्या अंडररायटिंग स्टँडर्ड्समध्ये म्हणजे कर्ज देण्याच्या प्रक्रियेत जास्त पारदर्शकता आणि कडक शिस्त आली आहे. आणि याच शिस्तीचा परिणाम आपण रिटेल आणि कॉर्पोरेट कर्जांमधील वाढीमध्ये पाहतोय. हो, पण हे सगळं सकारात्मक चित्र पाहताना आपण एका गोष्टीकडे अत्यंत गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. कोणत्या गोष्टीकडे? जेव्हा आपण कोणत्याही कंपनीचं सखोल विश्लेषण करतो तेव्हा धोक्याचे इशारे किंवा कन्सर्न्स दुर्लक्षित करून चालत नाही. बरोबर आहे. स्ट्रॉंग रेटिंग मिळालं आणि नफ्यात 45% वाढ झाली याचा अर्थ बँकेसमोरील सर्व आव्हाने संपली असं अजिबात होत नाही. हे अगदी खरं आहे. आणि या धोक्याच्या इशाऱ्यांमध्ये सर्वात मोठा मुद्दा तोच आहे ज्याने आपण ही चर्चा सुरू केली होती. तो 1% महसूल वाढीचा मुद्दा. हो, तोच. गळती थांबवून आणि खर्च कमी करून तुम्ही नफ्यात काही काळ वाढ नक्कीच दाखवू शकता, पण दीर्घकालीन यशासाठी बँकेला आपला टॉप लाईन वाढवावाच लागेल. अगदी बरोबर. नवीन व्यवसाय आणावा लागेल. आणि मला अजून एक अत्यंत महत्वाचा चिंतेचा मुद्दा दिसतोय, तो म्हणजे बँकेचा ROE, रिटर्न ऑन इक्विटी. हो, हा आकडा अजूनही 8% आसपास आहे, जो बँकिंगच्या परिभाषेत एकदम मध्यम मानला जातो. इथे ना ROA आणि ROE यातील फरक समजून घ्यायला हवा. सांगा ना, सोप्या भाषेत कसा सांगता येईल? बघा, ROA हे दर्शवतो की बँक आपल्या एकूण मालमत्तेवर किती कार्यक्षमतेने नफा कमवत आहे, जे येस बँकेने 1%वर नेऊन उत्कृष्ट काम केले आहे. पण ROE हे दर्शवतो की भागधारकांनी
म्हणजे शेअर होल्डर्सनी गुंतवलेल्या पैशावर त्यांना किती परतावा मिळतोय. अच्छा. आणि तो 8% आहे. हो, आणि 8% ROE हा गुंतवणूकदारांसाठी फार आकर्षक नाहीये. भारतातील अनेक आघाडीच्या खासगी बँका 15 ते 18% आसपास ROE देतात. बापरे, मग तर 8% खूपच कमी आहे. हो ना. त्यामुळे शेअर बाजारात कदाचित शॉर्ट टर्ममध्ये या नफ्याच्या बातमीमुळे सकारात्मक प्रतिक्रिया उमटेल, पण लाँग टर्म गुंतवणूकदारांसाठी हा आकडा अजूनही समाधानकारक नाहीये. जोपर्यंत हा ROE 2 अंकी संख्येत म्हणजे डबल डिजिट्समध्ये पोहोचत नाही, तोपर्यंत बँकेला खऱ्या अर्थाने यशस्वी मानले जाणार नाही. अगदी बरोबर. म्हणजेच ही बँक अद्यापही जुन्याच संकटातून पूर्णपणे बाहेर आलेली नाहीये. ती अजूनही रिकव्हरी फेजमध्येच आहे. हो, त्यांच्या उत्पन्नाचा काही भाग अजूनही वन टाइम गेन्सवर अवलंबून आहे. जर एखाद्या तिमाहीत हे फायदे मिळाले नाहीत, तर नफ्याचा आकडा पुन्हा खाली येऊ शकतो. आणि मला वाटतं याच वास्तवाची जाणीव बँकेच्या व्यवस्थापनालाही असावी. हो, त्यांच्या कॉमेंट्रीमध्ये त्यांनी हे अत्यंत स्पष्टपणे म्हटले आहे. काय म्हणालेत ते? त्यांचं म्हणणं आहे की त्यांचे लक्ष केवळ कोणत्याही प्रकारची वाढ मिळवण्यावर नाहीये, तर उच्च दर्जाची वाढ म्हणजेच हाय क्वालिटी ग्रोथ मिळवण्यावर आहे. आणि उच्च दर्जाची वाढ याचा बँकिंगमधील अर्थ खूप सखोल आहे. हो ना. पूर्वीच्या काळात येस बँकेने आपला ताळेबंद वेगाने वाढवण्यासाठी काही अत्यंत धोकादायक कॉर्पोरेट कर्जे दिली होती. ज्याचे परिणाम आपण सगळ्यांनी पाहिले. हो, उच्च दर्जाची वाढ म्हणजे त्या जुन्या चुकांची पुनरावृत्ती न करणे. अशी कर्ज देणे जी वेळेवर परत येतील, ज्यातून बँकेचे मार्जिन सुरक्षित राहतील. आणि ज्यामुळे एक मजबूत डिपॉझिट फ्रँचायझी तयार होईल. अगदी बरोबर. व्यवस्थापनाचे मुख्य ध्येय आता केवळ आकडे मोठे करण्याचे नाही, तर एक शाश्वत बँक म्हणजे सस्टेनेबल बँक बांधण्याचे आहे. हो, भविष्यातील यश हे पूर्णपणे बँकेच्या कर्ज वाढीवर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सातत्यपूर्ण कर्जाच्या गुणवत्तेवर अवलंबून असेल. थोडक्यात सांगायचं तर ही काही एका रात्रीत घडलेल्या चमत्काराची कथा नाहीये. नाही, अजिबात नाही. ही एक ग्रॅज्युअल इम्प्रूव्हमेंट स्टोरी आहे, जिथे प्रत्येक तिमाहीत थोडं थोडं करत बँक स्वतःला मजबूत करत आहे. संयम बाळगणाऱ्या आणि दीर्घकालीन दृष्टिकोन असणाऱ्या अभ्यासकांसाठी ही वाटचाल नक्कीच रंजक आहे. हो, नक्कीच. आजच्या या सखोल विश्लेषणामधून मला वाटतं संपूर्ण चित्र आता स्पष्ट होते. एका बाजूला येस बँक खऱ्या अर्थाने स्थिर होत आहे. नफ्यातील 45% वाढ, थकीत कर्जांवर मिळवलेले अभूतपूर्व नियंत्रण. म्हणजे तो 0.2% नेट NPA. हो, आणि 3 लाख कोटींच्या ठेवींचा टप्पा. हे अत्यंत सकारात्मक टप्पे आहेत. SMBC सारख्या जागतिक बँकेचे पाठबळ बँकेच्या स्थिरतेला एक वेगळीच उंची देत आहे. हो, गळती थांबवून नफ्याकडे वळण्याचं तंत्र त्यांनी यशस्वीरित्या अंमलात आणले आहे. पण दुसऱ्या बाजूला फक्त 1% महसूल वाढ आणि 8% ROE हे सत्य सतत आठवण करून देत आहे की बँकेला नवीन व्यवसाय वाढवण्यासाठी अजूनही मोठी मजल मारायची आहे. आणि भागधारकांना अपेक्षित परतावा देण्यासाठी पण मेहनत घ्यावी लागेल. या संपूर्ण प्रवासाकडे पाहताना आम्हाला एक गोष्ट नक्की जाणवते. कोणती? कोणत्याही आर्थिक संस्थेसाठी गमावलेला विश्वास पुन्हा निर्माण करणे हे जगातील सर्वात कठीण काम असते. येस बँकने ते करून दाखवले आहे. खरंच. आता त्यांच्या समोरील खरी कसोटी ही या स्थिरतेला एका वेगवान आणि शाश्वत वाढीमध्ये रूपांतरित करण्याची आहे. अगदी सहमत आहे मी तुमच्याशी. या संपूर्ण घटनेचे विश्लेषण करताना मला स्वतःला एक अतिशय व्यापक आणि महत्त्वाचा प्रश्न पडलाय. काय प्रश्न आहे? जेव्हा एखादी बँक कोसळण्याच्या अगदी काठावरून, जिथे सगळं काही संपल्यासारखं वाटत होतं, तिथून ती पुन्हा एकदा 3 लाख कोटींच्या ठेवी आकर्षित करण्याच्या स्थितीत पोहोचते, तेव्हा तो फक्त एका बँकेच्या व्यवस्थापनाचा विजय नसतो. मग तो कशाचा विजय आहे? मला वाटतं हा प्रसंग संपूर्ण बँकिंग व्यवस्थेवरील आणि देशाच्या नियामकांवरील ग्राहकांच्या अढळ विश्वासाचं प्रतीक आहे. हा खूपच सखोल विचार आहे. हो, आणि म्हणूनच भविष्यात जर दुर्दैवाने इतर कोणतीही मोठी आर्थिक संस्था अशाच संकटात सापडली, तर येस बँक मॉडेल हे त्यांना वाचवण्यासाठी एक ब्लूप्रिंट म्हणून वापरलं जाऊ शकेल का? म्हणजे गळती थांबवण्यासाठी आणि पुन्हा एकदा उभारी घेण्यासाठी एक उदाहरण. हो, एक्झॅक्टली. एका कोसळणाऱ्या व्यवस्थेला सुरक्षितपणे बाहेर काढून पुन्हा नफ्यात कसे आणावे याचा हा एक जिवंत अभ्यासक्रम ठरत आहे. आमच्या ऐकणाऱ्यांनी यावर नक्की विचार करावा. हो, नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही. तर आजच्या या सखोल चर्चेत आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या, रंजक आणि माहितीपूर्ण विश्लेषणासोबत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.